श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असं काही घडतं की माणूस हादरून जातो. पण ज्याच्या आयुष्यात स्वामी असतात त्याला संकट आलं तरी मार्ग मिळतो. ही गोष्ट आहे वाई तालुक्यातील कणकवली गावात राहणाऱ्या 28 वर्षीय सौ वैशाली दामले यांची. वैशालीचं लग्न 2 वर्षापूर्वी झालं होतं. नवरा शरद दामले एक साधा पण प्रेमळ सरकारी कर्मचारी, दोघंही स्वामी भक्त. गेल्या वर्षी जेव्हा वैशाली गरोदर असल्याचं कळालं तेव्हा घरभर आनंद झाला. सासू सासरे नवरा सगळे खूपच खुश. वैशालीने आधीच ठरवलं होतं डिलिव्हरी नॉर्मलच हवी. तिच्या सासूबाईंनी तिला रोज फरशी पुसायला सांगितलं, हलकं चालणं, योगा, जे जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी करायचं असतं ते सगळं. आणि ती स्वतःही मनापासून सगळं करत होती. वैशाली रोज सकाळी आणि रात्री हात जोडून फक्त एकच मागणी करत असे, स्वामी माझं मूल सुखरूप जन्माला येऊ दे आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे. ती रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं पुटपुटत राहायची. वैशालीला 8वा महिना सुरू होता. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस सकाळी वैशालीला तीव्र पोटदुखी सुरू झाली आणि तिला तातडीनं कणकवलीच्या श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, सी सेक्शन केल्याशिवाय पर्याय नाही. हे ऐकून वैशाली सुन्न झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती नाजूक हातांनी पोटावरून हात फिरवत होती आणि तोंडाने हळूहळू पुटपुटत होती, श्री स्वामी समर्थ. पण काही क्षणांनी तिच्या भावना उफळून आल्या. ती थरथरत आवाजात म्हणाली, स्वामी एवढं सगळं केलं मी, दररोज तुमचं नाव घेतलं, मनापासून प्रार्थना केली, रोज चालायला जायची, व्यायाम केला, तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. मग असं का झालं स्वामी? नॉर्मल डिलिव्हरीसाठी इतकी मनापासून तयारी केली होती, तुम्हाला सगळं सांगितलं होतं ना, तरीही का असं? ती चक्क रडू लागली. थरथरत्या हाताने ती डोळे पुसत होती आणि म्हणू लागली की स्वामी मला वाटलं नव्हतं की तुमच्याकडे केलेली प्रार्थना अपुरीच राहील. थोड्या वेळाने ती जरा शांत झाली. पण तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्येही एकच प्रार्थना दिसत होती, श्री स्वामी समर्थ, माझ्या लेकराला वाचवा आणि मला शक्ती द्या. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आलं की गर्भाशयाच्या बाजूला एक गाठ आहे, ट्यूमर. तो लगेच काढणं आवश्यक होतं, नाहीतर मातृत्व धोक्यात येऊ शकतं. हे लक्षात येताच सर्जननी लगेच निर्णय घेतला आणि गाठ काढून टाकली. जर ते ऑपरेशन त्या क्षणी झालं नसतं तर वैशाली टिकली नसती ना बाळ. पण वैशालीच्या तोंडून ऑपरेशन दरम्यानही निघालेलं श्री स्वामी समर्थ हे नाव जणू डॉक्टरांच्या हाताला दिशा देत होतं. ऑपरेशन यशस्वी झालं. वैशालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ट्यूमर वेळेवर निघाला नसता तर तुमचं मातृत्व धोक्यात आलं असतं. हे सगळं ऐकून वैशाली सुन्न झाली. काही क्षण शांत बसून राहिली आणि मग डोळे मिटले आणि म्हणू लागली, स्वामी मला माफ करा, मी तुमच्यावर संशय घेतला, माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून रागवले. पण मला हेच माहिती नव्हतं की तुम्ही माझ्या जीवाचं आणि लेकराच्या भविष्यासाठी काहीतरी मोठं वाचवत होता. ती पुढे म्हणाली की जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर हा ट्यूमर कधीच समजला नसता आणि कदाचित माझं आयुष्य संपलं असतं. पण स्वामी तुम्ही तर आहातच. पुढे ती त्या लहानशा बाळाला उचलून म्हणाली, माझं लेकरू आज आहे, मी आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्याच कृपेमुळं. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे तुम्ही काही मागा, पण ते नेहमी तेच देतात जे तुमच्यासाठी खरंच हितकारक असतं. वैशालीच्या आयुष्यात जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर त्या ट्यूमरचं निदानच झालं नसतं. स्वामींनीच तिचं ऑपरेशन घडवलं, कारण त्यांना माहिती होतं की ह्यातच तिचं आणि बाळाचं भलं आहे. स्वामी आपल्या भक्तांची सेवा कधीच वाया जाऊन देत नाहीत. फक्त मागणं नको, नित्य नाम, भक्तिभाव आणि निस्वार्थ सेवा करा. ते तुमच्या जवळच असतात. ते सर्व काही पाहतात आणि योग्य वेळी योग्य कृपा करत असतात. बोला जय जय श्री स्वामी समर्थ. वैशालीताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही आयुष्यात असा काही अनुभव आला असेल ते देखील सांगा. आणि अशाच अनुभव आणि स्वामींच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.